वेलकम टू रश्मीज रसोई। आज आपण घरच्या घरी बेकरी स्टाईल प्रॉन्स पॅटीस किंवा प्रॉन्स टिक्कीची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राइब करा। प्रॉन्स पॅटीस किंवा प्रॉन्स टिक्की बनवण्यासाठी आपण हे पाव किलो फ्रेश प्रॉन्स घेतलेत, साफ वगैरे करून स्वच्छ करून घेतलेत। एक कांदा बारीक चिरून घेतलाय, तळायसाठी तेल यूज करणार आहोत। 2 मोठे बटाटे आपण बॉईल करून स्मॅश करून घेतलेत। कॉर्नफ्लोअर यूज करणार आहोत। नंतर प्रॉन्स साठी आपण हे आलं लसूण क्रश 2 चमचे, 1 चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा हा घरचा आगरी कोळी मसाला आहे तोच यूज करणार आहे। चाट मसाला यूज करणार आहोत पाव चमचा, 1 हिरवी मिरची अगदी बारीक चॉप करून घेतली आहे, 1 अंड। नंतर आपण हे ब्रेड क्रम्स यूज करणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर वापरणार आहोत। सर्वात आधी आपण हे प्रॉन्स आहेत ते अगदी बारीक आपण चिरून घेणार आहोत, म्हणजे अगदी स्मॅश केल्यासारखेच आपण हे बारीक बारीक कट करून घेणार आहोत। अशाच पद्धतीने सर्व प्रॉन्स मी हे बारीक कट करून घेते। हे बघा, सर्व कोलब्या आपण ह्या बारीक अगदी कापून घेतल्यात। आता आपण सुरीने ह्याला असं चॉप करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण आता कोलबीची स्टफिंग बनवायला सुरुवात करूया। गॅसवर आपण हा एक पॅन ठेवलाय गरम करत। ह्यात अगदी 2 चमचे एवढंच तेल घेणार आहोत आपण। तेल ऍड केल्यानंतर हे आलं लसूण क्रश आहे, 2 चमचे घेतले आलं लसूण क्रश। पेस्टच्या ऐवजी तुम्ही पण क्रशच यूज करा। थोडंसं परतून घ्यायचं आहे। परतून झालं की अगदी बारीक आपण चिरलेला कांदा ह्यात ऍड करूया आणि मीडियम फ्लेमवर हा कांदा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। हे बघा, कांदा जवळपास आपला शिजत आलाय। आता ही हिरवी मिरची जी बारीक चिरून घेतली आहे ती ऍड करूया। गॅसची फ्लेम मी आता मीडियम वर करते आणि मिरची पण कांद्यात छान परतून घ्यायची आहे। मिरची परतून झाली की आपण हळद घेणार आहोत। नंतर हा घरचाच आगरी कोळी मसाला आहे। हा मसाला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर आणि पाव चमचा गरम मसाला यूज करू शकता। आता हळद आणि मसाला छान ह्या कांद्यात मिक्स करून घ्यायचा आहे। हे बघा, मसाले छान आपले कांद्यात परतून झाले। आता आपण ह्याच्यात हे जे प्रॉन्स अगदी फाइनली चॉप करून घेतले ते ऍड करूया। ऍड केल्यानंतर मीडियम फ्लेमवरच आपण ह्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे ह्या मसाल्यांमध्ये। लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम तुम्ही लो करू नका। लो केली तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आपल्या ह्या प्रॉन्सला लगेचच पाणी सुटतं। त्यामुळे मीडियम फ्लेमवरच ह्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्या। मसाल्यांमध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं का लो फ्लेमवर ह्याला आता आपण एक 3 ते 4 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटं झालेले लो टू मीडियम फ्लेमवर आपण ही कोलबी शिजवून घेतलेली। आता गॅसची फ्लेम मी हाय करते आणि हाय फ्लेमवरच याच्यात आपण मीठ ऍड करणार आहोत। तुम्ही बघितलं असेल मी अगोदर मीठ ऍड केलं नाही, कारण का मीठ पण जर तुम्ही आधीच ऍड केलं तर लगेच त्याला पाणी सुटेल आणि आपल्याला हे अगदी ड्राय हवंय। 1 मिनिटासाठी फक्त हाय फ्लेमवर मी ह्याला परतून घेते। हे बघा, 1 मिनिट झालंय, ह्याला छान परतून घेतलंय। मीठ पण व्यवस्थित त्याला लागलं गेलंय। गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि हे काय प्लेटमध्ये मी काढून घेते। प्रॉन्सचं स्टफिंग आपलं गार होईपर्यंत आपण हे बॉईल केलेले बटाटे एका बोलमध्ये काढून घेऊया। हे 2 मोठ्या साईजचे बटाटे होते, त्याच्यासाठी मी 3 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घेते। आता ह्यात आपण चवीप्रमाणे मीठ ऍड करणार आहोत।
आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेते। हे बघा व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण हाताने ह्याचा एक छान पिठाचा जसा गोळा तयार करतो ना तसाच करणार आहोत आणि थोडंसं तेल घेणार आहोत ह्याच्यावर। आपण अगदी चमचाभरच तेल मी यूज करणार आहे आणि ह्याचा छान पिठाचा गोळा तयार करून घेऊया आपण। हे बघा जसं आपला पिठाचा गोळा तयार होतो सेम तसंच आपण हे बटाटा आणि कॉर्नफ्लॉवरचा गोळा तयार करून घेतले। आता आपल्याला हवेत तसे लहान मोठे आपण जे पॅटीज बनवणार आहोत त्यासाठी आपण हे पेढे काढून घ्यायचे आहेत। ह्याचे मी 6 असे पेढे तयार करून घेतलेत। आता आपण ती कोलबीची स्टफिंग बघूया। ही प्रॉन्सची स्टफिंग पण आपली गार झाली आहे। आता पाव चमचा एवढं ह्याच्यात चाट मसाला ऍड करते आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करूया। लक्षात ठेवा चाट मसाला आणि कोथिंबीर जेव्हा हे प्रॉन्सची स्टफिंग आपली गार होते तेव्हाच ऍड करायची आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे बघा स्टफिंग आपली रेडी झाली आहे। आता ह्याचे पॅटीस बनवायला घेणार आहोत, पण त्याच्या अगोदर आपण हे जे एक अंड घेतलेलं ते व्यवस्थित फेटून घेऊया, कारण का त्यानेच आपण पॅटीसला वरती कोटिंग करणार आहोत। अंड पण आपलं फेटून झालंय। आता हा आपण बटाट्याचा एक पेढा घेणार आहोत। तुम्ही कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाच्या पिठीत कशातही तुम्ही हा डिप करू शकता आणि जसं आपण पराठा वगैरे बनवताना नाही का अशी वाटी बनवून घेतो अशी आपण ही वाटी बनवून घेणार आहोत आणि नंतर ह्याच्यात आपण हे प्रॉन्सचं स्टफिंग भरून घेणार आहोत। 2 चमचे राहील एवढं मी स्टफिंग भरते, म्हणजे खाताना अगदी बटाट लागता कामा नाही। आणि ह्याला आता आपण व्यवस्थित कव्हर करून घेणार आहोत, म्हणजे फोल्ड करायचं आहे अगदी अलगद हाताने। नंतर थोडं हाताने असं गोल लाडू सारखं फिरवायचं आणि तुम्हाला राऊंड हवे असतील तर राऊंड किंवा ओव्हल शेपचे हवे असतील तर तसे पॅटीस करून घ्यायचे आहेत। हे बघा मी राऊंडच ठेवणार आहे हे आणि नंतर असं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे दिसायला पण छान दिसतील। हे बघा अशाच पद्धतीने एक एक करून सर्व हे पॅटीस मी तयार करून घेते। हे बघा एक एक करून सर्व पॅटीस आपले हे तयार करून झालेत आणि हे जे प्रॉन्स राहिलेत ना हे तुम्ही ब्रेड मध्ये भरून पण प्रॉन्स रोल करू शकता। तो व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलाय, तुम्ही बघू शकता माझ्या साईटवर जाऊन। गॅसवर आपण हा पॅन गरम करत ठेवलाय। ह्यात आपण एक 3 टेबलस्पून एवढं तेल घेणार आहोत, कारण का हे पॅटीस आपण शॅलो फ्राय करणार आहोत। तेल आपलं गरम होईपर्यंत हा बघा हा एक आपण पॅटीस किंवा टिक्की घेतली ही। नंतर ह्याला आपण व्यवस्थित याच्याने कोट करून घ्यायचं आहे। पूर्ण अंड निथळून घेणार आहोत। नंतर हे जे आपण ब्रेड क्रम्स तयार करून घेतलेले त्याच्यात डिप करणार आहोत। हे नॉर्मलच आपले ब्रेड क्रम्स आहेत, म्हणजे आपलं नॉर्मल ब्रेड आपण जो ऑमलेट बरोबर वगैरे खात असतो ना तोच ब्रेड मी मिक्सरला लावून क्रश करून घेतलंय। ह्याला व्यवस्थित आपण सर्व साइडनी कोट करून घ्यायचं आहे आणि आता आपण हे गरम झालेल्या तेलात सोडणार आहोत। लक्षात ठेवा पॅटीस फ्राय करताना गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे। अशाच पद्धतीने एक एक करून सर्व पॅटीस मी तसेच तेलामध्ये सोडून घेते। हे बघा एक एक करून 6 पॅटीस आपण ह्या पॅन मध्ये सोडलेत। आता गॅसची फ्लेम मी थोडी मीडियम करते आणि एक 2 ते 3 मिनिटांसाठी एक बाजू आपण ह्याची फ्राय करून घेणार आहोत। एक 2 मिनिटं झालेत आपण गॅसची फ्लेम मीडियम केलेली। आता एक एक करून हे पॅटीस आपण पलटून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता किती सुंदर असा गोल्डन कलर आलाय ह्या पॅटीसला। सर्व पॅटीस एक एक करून मी हे पलटून घेते।
आणि सुरुवातीला आपण 2 टेबलस्पूनच तेल ऍड केलेलं, 3 टेबलस्पून तेल घेतलं नव्हतं. बरं, जर गरज लागली तरच तेल ऍड करू. पण तुम्ही बघू शकता, हे बघा तेल पण जास्त ऑब्झर्व नाही झालंय. आणखीन एक 2 ते 3 मिनिटासाठी मागची बाजू पण अशीच आपण लो फ्लेमवर व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत. अगदी 2च मिनिटं झालेत हे पॅटीस आपण पलटवलेले. हे बघा पलटवून दाखवले तुम्हाला. किती सुंदर असे 2 मिनिटात मागची बाजू पण आपली फ्राय करून झाली आहे. आता हे सर्व पॅटीस आपले रेडी झालेत. आता हे रेडी झालेले पॅटीस आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करणार आहोत. सुंदर असे वरना क्रिस्पी आणि आतून अगदी सॉफ्ट असे हे आपले प्रॉन्स पॅटीस किंवा प्रॉन्स टिक्की रेडी झालेत. हे तुम्ही सॉस बरोबर देखील खाऊ शकता. जर तुम्हाला पण मी बनवलेले हे प्रॉन्स पॅटीस किंवा प्रॉन्स टिक्कीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की एकदा तरी माझ्या पद्धतीने हे पॅटीस घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे पॅटीस कसे झाले ते. तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या प्रॉन्स पॅटीसचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.